लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागामध्ये नंदिनीला जवळपास तिच्या आईने सगळंच क्लिअरिफिकेशन दिलंय बरं का. आणि आजच्या भागात जरा गाणे मिसिंग अँड ऑल द थिंग्स झालेत, त्यामुळे आजचा भाग जरा छोटा झालाय. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी आश्चर्यचकित होऊन म्हणते, आई तुला हे सगळं माहित होतं? नंदिनीची आई म्हणत असते, हो बेटा मला सगळं माहित होतं, काव्याने मला लग्नानंतर सांगितलं होतं. काव्या म्हणते, आई जाऊ दे सोड न, कशाला सारखं सारखं आपल्या जखमांवरती उगाच. आता काव्या काही बोलणार तेवढ्यात या शारदाताई म्हणतात, अरे बेटा जखमीवर खपली धरली असेल असं समजून मी तोंडातून ब्र पण काढला नव्हता ग काव्या. अगं जखमा ओल्या असतील तर बोलू दे बेटा मला आता. आणि नंदिनीच्या आईने नंदिनीला सगळं काही सांगितलं की काव्याने मला सगळं सांगितलं होतं. लग्नानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी पार जीवा जेवायला आपल्या घरी आले होते, हो तेव्हाच मला काव्याने तिच्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळं सांगितलं होतं. आणि मंडळी इथे आपण बघतोय की सगळा भूतकाळ पुन्हा रिव्हील झालाय. आता प्रेक्षकांनो काव्याच्या आई छान बोलतात. त्या म्हणतात, बेटा नंदिनी अगं आई आहे ग मी, काव्यावर झालेला अन्याय ऐकून माझी काय अवस्था झाली होती ना नंदिनी. बेटा आई म्हणून मी नाही सांगू शकत तुला. तू मांडवात नसताना तिथे काव्याला आम्ही ज्या पद्धतीने लग्नासाठी उभं केलं ना बेटा, ते आठवलं ना की मला स्वतःचीच लाज वाटते ग. आता ते वडील जरा जागे होतात बरं का काव्याचे आणि म्हणतात, शारदा तू एकटी भागीदार नव्हती, अगं मी पण त्या पापामध्ये सामील होतो ना. अगं तू हे सगळं मला आधी का नाही बोललीस शारदा. शारदाताई म्हणतात, कारण मला नंदिनीचं लग्न दुसऱ्यांदा मोडताना बघायचं नव्हतं आणि म्हणूनच मी काव्याला तडजोड करायला सांगितली होती. आता प्रेक्षकांनो नंदिनीला अजून काय क्लिअरिफिकेशन हवं बघा. आता या शारदाताई म्हणतात, मीच म्हटले होते काव्याला की तू घटस्फोट घेऊ नकोस पाठपासनं. काव्या तर बिचारी अनेकदा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत राहिली, पण मीच कच खाल्ली आणि हॉस्पिटलाइज झाले. मला त्यावेळेला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं. त्यामुळे माझ्या काव्याने तात्पुरती माघार घेतली होती. काय करणार होती ती. नंदिनी सांग बेटा, अगं जे काही घडलं त्यात काव्याचा दोष आहे का. तुला जर दोष द्यायचाच असेल कोणाला तर तो मला दोष दे नंदिनी. अगं झाकली मूठ 1.25 लाखाची आहे असं समजून हे कटू सत्य पाताळात गाडून टाकावं असं ठरवलं होतं ग आम्ही. पण हे अशा प्रकारे हे सत्य समोर येऊन माझ्या दोन्ही मुलीचा संसार असा उद्ध्वस्त होईल असं वाटलं नव्हतं ग मला. नंदिनी तुझी गुन्हेगार काव्या नाही ग, मी आहे तुझी गुन्हेगार. बेटा मला माफ करशील ना. काव्या आता तिच्या आईजवळ जात म्हणते, आई तू शांत हो बरं, रडू नको तू शांत हो बरं. तुला तुझी फॅमिली जवळ हवी आहे ना. मग आता ती आरुषी विचारते, म्हणजे आई या गोष्टीमुळे आजारी पडली होती. आता ते काव्याचे बाबा म्हणतात, वा रे वा, अजून काय काय लपवलंय तुम्ही सगळ्यांनी. नंदिनी आता हळूच म्हणते, मला तर आता माझी सगळीच माणसं अनोळखी वाटायला लागली आहे. कदाचित मीच त्या लायक नाहीये का की माझी माणसं त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करू शकत नाहीये. अरे प्रेक्षकांनो नंदिनीला कळत नाहीये का की तिचं लग्न मोडेल म्हणून यांनी तडजोड केली आहे, तिच्या काळजीपोटीच केली आहे ना. पण असो ती अशा मनस्थितीत आहे की ती कोणाच्या समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. जरा शब्द चुकले असतील माझे, पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील असं मी समजते. असो, पण आता नंदिनीच्या या वाक्यावरती तिची आई म्हणते, नंदिनी असं नाहीये ग बेटा, पण त्यावेळेला मला काही समजलं नाही ग. तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून मी काव्यावर तडजोडीचं ओझं टाकलं होतं ग बेटा. आता शेवटी नंदिनी म्हणते, आई काय झालं शेवटी. या ओझ्याखाली दबून विश्वास मेला, नाती संपली, लग्न मोडली ग आई. असं म्हणून ही नंदिनी रडायला लागते. काव्या म्हणते, नाही ग ताई, असं काहीही झालेलं नाहीये. अजूनही पारचं माझ्यावर आणि तुझं जन्मजयवर आणि जन्मजयचं तुझ्यावर प्रेम आहे ताई. मान्य आहे ग मला, मान्य आहे मी लपवलं होतं हे सगळं, पण सगळं चांगलं चाललं होतं ना ग ताई आपलं, म्हणून मी हे सगळं लपवलं होतं. आता बघा ते वडील आता काव्यालाच बोलतात आणि म्हणतात, तू आणि जीवाने सगळी लपवाछपवी केली म्हणून हे सगळं घडलंय. त्या शारदाताई त्या वडिलांकडे बघत असतात बरं का रागाने, आणि ते वडील असे हात दाखवतात तिच्या आईला की तू गप्प बस, मध्ये बोलू नको. अरे यार तिच्या वडिलांचं तर एकदम पात्रच बदलून टाकलंय त्यांनी. काही दाखवू लागले तिच्या वडिलांच्या बाबतीत, ते पटूनही लागलं आपल्याला. त्या शारदाताई म्हणतात, अहो काही काय बोलताय. आता ते वडील म्हणतात की हे बघ शारदा, तुझ्याशी बोलायची तर माझी इच्छाच नाहीये, आणि या काव्याबद्दल तर काय बोलू. काव्या तू माझ्या नजरेतून उतरली आहेस, आणि तो
तो तर माझ्यासाठी कायमचा मेलाय. कोणी कितीही गळे काढा, पण तुम्ही माझ्या नंदिनीचा विश्वासघात केलाय हे खरंय. विश्वासघात केलाय तुम्ही सगळ्यांनी. अरे, यांना नंदिनीच्या साईडला व्हायचंय म्हणून आता हे स्वतःला निर्दोष सिद्ध करून बाकीच्यांना दोषी सिद्ध करतात आणि चालले जातात तिथून. ये बात कुछ हजम नाही हुई. असो, आता काय बोलणार आपण. शेवटी हा ज्याचा त्याचा निर्णय असतो. आता नंदिनीच्या वडिलांचा असा कितीतरी रोल राहणार आहे त्यामध्ये, म्हणजे यांच्या याच जोड्या डिसिजन घेतील असं एक माझं प्रांजळ मत आहे. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो काय झालंय, आज ना सगळी रडापडी दाखवली आहे. त्यामुळे उगाचच ना व्ह्यूज येण्यासाठी मी मोठे मोठे व्हिडिओ करत नाही. जे खरं आहे, जे सिरियल मध्ये दाखवण्यात आलंय तेच मी तुमच्या समोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करते. आता काय झालंय की या नंदिनीचे वडील निघून गेलेत, नंदिनी लागते रडायला. आता हे सगळे भांबावून गेलेत, या सगळ्यांची मनस्थिती नाहीये. आता पुढच्या एपिसोडमध्ये तर त्यांनी अतिरेक केलाय. आता हा जो मधला आहे ना, जो पॅच दाखवलाय त्यांनी, आता यामध्ये जीवा रडतोय. आता थोडंसं हे एकमेकांबद्दल आठवणी व्यक्त करतात, दुःख व्यक्त करतात. हा जो पॅच आहे हा येणारच होता. कदाचित हा म्हणजे अपेक्षितच होता आपल्या सगळ्यांना. आता जीवाला नंदिनीच्या आठवणी आठवतात आणि नेहमीप्रमाणे या मालिकेचे आवडते सॅड सॉन्ग यामध्ये प्ले करण्यात आले. आता कुठले सॅड सॉन्ग आहेत हे तुम्ही आजचा एपिसोड बघून नक्की ऐका. आता नंदिनी त्याच्या जवळ आहे. नंदिनी अशी त्याच्यासोबत किती छान राहत होती. या सगळ्या आठवणी जीवाला आठवतात आणि त्याला फार वाईट वाटतंय. ही मिस नंदिनी. आणि तो आता रडायला लागतो. ती बॅग खाली पडते त्या कपाटावरनं आणि तो असं जवळ घेतो. ती नंदिनी नेहमी बॅगशी खुटूर करत असते ना, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला नंदिनीची आठवण येते बुवा. इकडे नंदिनी पण डिस्टर्ब झाली आहे. चौघांच्या फिलिंग त्यांनी दाखवल्यात आणि त्यामध्ये बराच वेळ त्यांनी गाणं लावलेलं आहे. त्यामुळे आजचा एपिसोड जरा लहान झाला बरं का आपला. नंदिनीला पण एक्झॅक्टली जीवाची आठवण येत असते. ती साडी तिला आठवते, ते सगळं तिला आठवतं. ती रडते आणि आता तिचं लक्ष त्या घड्याळीकडे जातं. ती घड्याळ नाही का अलाराम वाजवते ती घड्याळीला बघते आणि त्या घड्याळीचं सीन पण तिला आठवतो. आता हे सगळं तुम्ही गाण्यात बघणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आणि आता अखेरचा तो तुला काय ते नाही का ते गाणं, मिटून गेले धागे आता कोणी न तुझा मी, ते गाणं त्यांनी लावलंय. आता नंदिनी रडते खूप रडते आणि मग तिचे बाबा येतात आणि नंदिनी त्यांच्या जवळ जाऊन रडते. आता ते तिला आधार देतात. या क्षणाला नंदिनीची बाजू तिच्या बाबांनी घेतली आणि काव्याची बाजू तिच्या आईने घेतली. आता कोणी ना कोणी कोणाच्या बाजूने असायला हवं ना. असो, आता इकडे पहा, पार्थची पण एक्झॅक्टली अवस्था तीच आहे. आता पार्थ त्या खोलीत जातो आणि त्याला सतत काव्याचा वावर जाणवत असतो. इकडे तिकडे बघतो, झोपायचा प्रयत्न करतो. खूप रडतायत हे सगळेजण. यांची ही अवस्था होणारच होती. पण असो, आता या पार्थला झोप येत नसते आणि तो काव्याचा वावर आजूबाजूला फील करत असतो आणि त्याला डिस्टर्ब होत असतं. तो पुन्हा बाहेर जातो हॉलमध्येही झोपायचा प्रयत्न करतो, पण तिथेही डोळे मिटल्यावर त्याला काव्याच दिसत असते. हा पूर्ण टाइमपास झालाय आजच्या एपिसोडमध्ये आणि ते खूप वेळ दाखवलंय त्यांनी. काव्याची पण मनस्थिती दाखवली आहे. काव्या बिचारी अशी डोक्याला हात मारून रडत असते की हे सगळं काय झालं, काय होऊन बसलं, करायला गेलो एक आणि झालं भलतंच. म्हणजे यांना खरं तर चांगलं करायचं होतं आयुष्यामध्ये एकमेकांच्या, पण हे सगळं या वसू आत्यामुळे झालंय हे अजून यांना कळलेलं नाहीये. पण या गोष्टीचा विचार पण कोणी करत नाहीये बरं का प्रेक्षकांनो, की ते फोटोज कोणी लावले असतील, कोणी एक्सपोज केलं असेल. होईल म्हणा, आता सध्या हे धक्क्यामध्ये तर हळूहळू येतील जागेवर आणि करतील याचा विचार. बघूयात, मालिका पुढे इंटरेस्टिंग होणार यात शंका नाहीये. इकडे काव्याची आई काव्याला आधार देत असते. ती रडत असते ना, ती जवळ घेते तिची आई आणि तिला शांत करत असते. हे सगळं गाण्यातच दिसणार आहे बरं का तुम्हाला. इकडे मानिनी पार्थला उशी देते, त्याला म्हणत असते झोपून बघ बेटा. म्हणजे असं फक्त न बोलता चालू आहे हे सगळं. भावना समजून घ्या प्रेक्षकांनो. मानिनी इकडे पार्थच्या तोंडावरून हात फिरवते, त्याला समजवत असते डोळ्यांनी की बेटा रडू नकोस, होईल सगळं नीट. पण पार्थ बिचारा मनस्थितीत नाहीये आणि या कोणाला काय समजून सांगावं याची मनस्थिती या मोठ्या माणसांची नाहीये. काय झालंय बिचाऱ्यांचं क्षणार्धात सगळंच आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता पार्थ तिथून उठून जातो आणि पुन्हा बेडरूम मध्ये झोपतो. पण त्याला कसली झोप येते, प्रयत्न करतोय बिचारा झोपण्याचा, पण तरी त्याला काव्याचा वावर जाणवतोय, भास होतोय तिचा आणि त्यामुळे तो आणखीनच डिस्टर्ब होतोय. आणि एक्झॅक्टली काव्याची पण मनस्थिती इकडे हीच असते. काव्या पण आता खूप रडते आणि आता तिच्या आईच्या मांडीवर अशी डोकं ठेवून झोपी जाते. खूप वेळ हा सीन बघायला मिळणार आहे तुम्हाला. जवळपास अर्ध्या एपिसोडमध्ये त्यांनी हेच दाखवलंय. इकडे काव्याच्या आईला दुःख होत असतं आणि इकडे या पार्थच्या आईला दुःख होत असतं. काय होऊन बसलंय आपल्या पोरांचं. तसंही प्रेक्षकांनो, मुलांचं काही वाईट झालं तर जगात फक्त आई वडिलांनाच वाईट वाटतं, बाकी कोणाला घेणं देणं नसतं. शेवटी रक्ताची नाती अशी तुटत नाही तो, आणि तीच रक्ताची नाती कधी कधी ही अशी पांढरी पडतात या वसू आत्यासारखी. काव्या देवाजवळ प्रार्थना करते की देवा सगळं नीट होऊ दे. आता मात्र हे सगळं सहन होत नाहीये.
आणि काव्या तिच्या ताईचा आणि तिचा फोटो बघत असते या मोबाईलमध्ये. आता बघा इकडे प्रेक्षकांनो, वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. दोघी जणी धुरंधर स्टाईलने मस्तपैकी एन्जॉय करतायत बरं का. आता ही रम्या म्हणते, ए आई अजून दे अजून दे. या दोघी त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतायत. आता या वसू आत्या असं काहीतरी फ्लाइंग किस देतात बरं का. मग रम्या अशी अडवते. मग वसू आत्या मुद्दाम काव्याची मजाक उडवत म्हणतात, तू काही काव्य आहेस का असं करायला. रम्या म्हणते, अगं आई जिंकलोय ना आपण, आजच्या दिवसामध्ये आपण आपल्या विजयाची मोहर उमटवलीच. वसू आत्या म्हणतात, हो ग रम्या जिंकलो ग जिंकलो. आता दुःखाचे दिवस संपले, तेही कायमचे. पण या लोकांचा त्रास अजून संपलेला नाहीये. या लोकांना अजून खूप हाल भोगायचे आहेत ग. रम्या म्हणते, हे तर खरं आहे. रम्या आता हसत असते. वसू आत्या म्हणतात, आता आजची रात्र रडून रडून थकून झोपतील, पण उद्याची सकाळ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन एक वादळ घेऊन येणार आहे. रम्याला आता हा सस्पेन्स आहे बरं का. रम्या म्हणते, आई तू आणखीन काय केलंयस. वसू आत्या म्हणतात, तुला सस्पेन्स आवडत नाही का रम्या. रम्या म्हणते, आई काय गो, माझे वाक्य मला काय ऐकवतेस. वसू आत्या म्हणतात, अगं ए रम्या, तू अशी वाक्य बोलून मला त्रास देतेस तेव्हा. रम्या म्हणते, आई सांग ना काय केलंयस तू, त्यांच्या नशिबात काय काय वादळ येणार आहेत, सांग ना. वसू आत्या हसायला लागतात. रम्या म्हणते, सांग नको आई. वसू आत्या म्हणतात, अगं ऐक हे बघ उद्या सकाळी. रम्या म्हणते, हा मग पुढे काय. वसू आत्या म्हणतात, अगं उद्या सकाळी. रम्या म्हणते, अगं लवकर सांग ना, किती निवांत बोलतेस, बोल पटकन बोल. वसू आत्या म्हणतात, थांब ग जरा रम्या, नाही तू बोलणार नाही हा. वसू आत्या आता मुद्दाम सस्पेन्स क्रिएट करत म्हणतात, अगं उद्या सकाळी आपल्या दारामध्ये मोठं वादळ येणार आहे. असं वादळ जे काही केल्या हे लोक अडवू शकणार नाहीयेत. मग आता रम्या म्हणते, तू खूप वाईट आहेस ना आई. वसू आत्या म्हणतं, हो. रम्या म्हणते, अगं बघ ना अशी काय बोलतेस, असं मुगाचच मेलेल्या माणसाला सारखं मारू नये आई. अगो कशी वागली तू त्या दोघांबरोबर, कळते का तुला, खरं तर चौघांबरोबर. हे आई आत्ता कुठे त्या सगळ्यांमध्ये प्रेम बहरत होतं. अगं ती सुखाने नांदणार होते आणि काय केलंस ग आई तू. मला तर त्यांचा होणारा त्रास सहन होत नव्हता, बघवत नव्हता. काय गाई ताटातूट केलीस तू त्या जीवांची, खरंच खूप वाईट आहेस तू, खूप वाईट आहेस. वसू आत्या म्हणता, ए गप्प बस, नाटकी कुठली, पी पटकन. रम्या म्हणते, मग तू सांग ना का बरं होल्डवर ठेवलंय मला. रम्या टाइमपास करत होती इतक्या वेळ. वसू आत्या म्हणतात, अगं बाई सुरुंग पेरलाय रम्या सध्या, तो सुरुंग पेटला की त्याचा आवाज पोहोचेल ना तुझ्या कानापर्यंत. अगं मग कळेल ना तुला सगळं. चिअर्स टू दॅट असं म्हणून पुन्हा एकदा सेलिब्रेशनला लागल्यात. असू आता बघा प्रेक्षकांनो, शेवटची सीन तुम्ही बघत आहात. आता इकडे ही पिहू काहीतरी मोबाईलवर करत असते हॉलमध्ये बसून. आता या मानिनताई म्हणतात, पिहू बेटा ट्युशनची वेळ झालीये तुझ्या, आवर. जीवा आलाय खाली आणि म्हणतो, ए आई मला जरा चहा देतेस का ग. मानिनताई म्हणतात, काय रे बाबा जीवा, रात्री झोप लागली की नाही बेटा तुला. जीवा म्हणतो, हाय झोप लागली तशी, पण आता मानिनी सहज त्याच्या अंगाला हात लावून बघते तर त्याला ताप आलेला असतो. मानिनताई म्हणतात, जीवा अरे ताप भरलाय रे तुला. ए बाबा आधी जा बरं तू डॉक्टरांकडे, काल पिहू पण जाऊन आली ना डॉक्टरांकडे, जा बरं. जीवा काही बोलणार तेवढ्या पिहू मोठ्याने ओरडते मोबाईल बघून आणि म्हणते, अरे जीवा दादा हे बघ ही 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे. आता तिथे बघतोय तो जीवा मोबाईलमध्ये. आता खूप घाणेरडी कमेंट्स असतात त्यांच्या रील खाली. त्यात लिहिलेलं असतं, देशमुखांची पोरं तर निर्लज्ज निघाली, जीवाची मजा, एक लग्न करून झाली त्याची मजा आणि त्याच्या बायकोला मिळते सजा, काव्याला मिळणार शिक्षा. आता हे अशा कमेंट्स ऐकून मानिनीताई डिस्टर्ब होत म्हणतात, अरे काय रे जीवा, हे असलं काही वाचू नको रे बाबा. आता जीवा खूप डिस्टर्ब झालाय बरं का प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आज गाणे आणि खूप सॅड सॉन्ग वगैरे होते, त्यामुळे आजचा हा आपला रिव्ह्यू लहान झाला बरं का. आज मालिकेमध्ये डायलॉग जरा कमीच दाखवलेत, पण येणारे भाग इंटरेस्टिंग असतील यात शंका नाहीये. प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमची दिशाभूल करून घ्यायची नसेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर फक्त खरे रिव्ह्यूज दिले जातात. जे चॅनलवर नवीन आहेत त्यासाठी मी सांगतेय, कारण आपल्या चॅनलवर जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना माहिती नसेल म्हणून सांगते. खूप असे चॅनल निघाले जे फेक रिव्ह्यू देताय, काही पण सांगतायत, जे मालिकेत घडणार नाहीये ते पुढे सांगतायत फक्त आणि फक्त काही व्ह्यूज साठी. असो, पण आता बघा पुढच्या प्रोमोत आपल्याला दिसतंय की पत्रकार आलेत आणि वाटेल ते आरोप करतायत. पार्थ त्या आरोपांमुळे आता चिडलाय आणि या क्षणाला असं जाणवतंय की हे दोघंही भावंड म्हणजे नंदिनी आणि पार्थ आता अगदी समर्थपणे जीवा आणि काव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला पुढे दिसणार आहे.
काव्याच्या तोंडाला काळं फासायला बाया आल्या, तेव्हा ही नंदिनी त्या बायकांना आडवी जाते आणि त्यांना थांबवते. काहीतरी पॉझिटिव्ह दिसणार आहे आपल्याला प्रेक्षकांनो नंदिनी आणि पार्थच्या या वागण्यांमध्ये. बघूयात, येणारे एपिसोड इंटरेस्टिंगच असणार आहे, यात शंका नाहीये. आजचा हा कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या. तोपर्यंत टेक केअर आणि धन्यवाद.